2025 मध्ये आपण पाहिलेला आहे. सगळेजण या सायकलवर बसून फोटो सेशन इथे करतात. खरं तर यंदाची जी SDPची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी अतिशय चांगली ट्रॉफी आहे. आणि सागरची आमची इच्छा अशी आहे संतोष की तुम्ही एक आपल्या गोड आवाजामध्ये एक गाणं बोलावं, कारण अजून मला असं वाटतं 5 मिनिटं आहेत मॅच चालू व्हायला. सागरचं म्हणणं आहे एक गाणं व्हायला पाहिजे. ते ढोलकी बिलकी लागते रे, जरा कोरस लागतो. नाही नाही, ऍडजस्ट करा, टाळ्या वाजवतील. हा वाजवा. अरे सांगुर्ली चिरवत करतो गाण्याची सुरुवात, सांगुर्ली चिरवत करतो गाण्याची सुरुवात, पळस पफाटा तिथं पोलिसांचा दाटा, पळस पफाटा तिथं पोलिसांचा दाटा, आरली डेरली मोठ्या पुलात मोटर पडली, आरली डेरली मोठ्या पुलात मोटर पडली, कोण कोळका कोळक्याचा पाटील ओळखा, कोण कोळका. अरे पोंजा मोपा कोंजा हा कोण कोण पोंजा मोपा तिथं कातोड्यांची खोपा, पोंजा मोपा. अरे दांड फाटा फाट्याला 3 वाटा, दांड फाटा तिथं टाके देवी माता, रिस कांबा तुम्ही जाऊ नका जरा थांबा, रिस कांबा तुम्ही जाऊ नका जरा थांबा, बॉम्बे डँग तिथं वडाऱ्यांची गँग, बोरिवली कैरा कैऱ्याचा पाटील बैरा हा चौना सौना आणि जांभिलचा केल तर म्यावना. ओके थँक्यू. क्या बात आहे संतोष चौधरी, जोरदार टाळ्या. आहे भरपूर आहे, पण आता वेळ नाहीये म्हणून चौधरी साहेबांनी थोडा आटप्त घेतलेला आहे. एक बारी ठेवा हो पडवळ, त्यांनी एक झाकी दिली आहे, बारी ठेवा, अख्खं गाणं बोलतील ते. धन्यवाद संतोष चौधरी साहेब. अतिशय खरं तर संतोष चौधरी म्हणजे हुरहुन्नरी असं व्यक्तिमत्व आहे, ऑलराऊंडर, सगळ्या बाबतीत अगदी परिपूर्ण असं व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायात भजन कीर्तनात असतात, मॅचेसमध्ये असतात, जिथे गाणं असेल तिथे असतात. तर नक्कीच संतोष चौधरी यांना आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया आणि वळूया मैदानाकडे. दिनेश कुरंगळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. हा सामना स्वर्गीय गोटीराम कर्णूक गावदेवी पानशेल विरुद्ध हिंदवी 11 गावदेवी साई, फायनलचा सामना आहे SDP ट्रॉफी 2025चा. ओ पहिला चेंडू, अफलातून चेंडू टाकलेला आहे, थोडा चेंडू शॉर्ट ऑफ लेन ठेवला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. आज खरं तर साई संघानं पण कमाल केलेली आहे, पानशील संघानं पण थोडी तोड असं उत्तर आत्तापर्यंत तरी प्रत्येक मॅचमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ही जी फायनलची मॅच आहे ही मेगा फायनल आहे, ती नक्कीच चांगली होणार. हो हाय चेंडू भिरकावून मारायचा होता, फिरलेले भिंगरीसारखे ते फलंदाज अनिकेत मोकल मात्र बरोबर त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. पहिले दोन्ही चेंडू चांगले टाकलेत कल्पेश कुरंगळेनं, पहिला चेंडू टाकला निर्धाव, त्यानंतर सिंगल रन. आता गाड मागतायत ते फलंदाज प्रतीक मोकल, अनुभवी असा हा खेळाडू आहे प्रतीक मोकल. प्रत्येक मॅचमध्ये आपले एफर्ट्स पणाला लावलेले आहेत आणि आपलं योगदान जे काय आहे ते चांगलं योगदान आत्तापर्यंत दिलेलं आहे, किस केलेलं आहे बघा त्यांनी आपल्या बॅटला, आणि आता खेळण्यासाठी तयार आहे. हो थोडासा लेट चेंडू बॅटवर आला, स्लो चेंडू होता, विकेट स्लो झालेली आहे, मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्यात फलंदाजांनी. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. साई संघ लगातार आज मॅचेस खेळत आलेला आहे, तरी अजूनही थकलेले नाहीयेत, दमलेले नाहीयेत. अजूनही त्यांच्यामधली जी चपळता आहे ती चपळता आपल्याला पाहायला मिळते, कारण अंतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता याही मॅचमध्ये आपण सगळं पणाला लावायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. हा चेंडू, हा ही चेंडू, सुंदर गोलंदाजी, सुंदर व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये. खरं तर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत ते गोलंदाज कल्पेश कुरंगळे. व्हेरिएशन आणतायत, स्पीडमध्ये व्हेरिएशन, टर्न मध्ये व्हेरिएशन आणतायत.
कल्पेश कुरंगळे आत्तापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेकलेले आहेत. वसीम अक्रम स्टाईल गोलंदाजी आहे बघा. आणि हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, जयच्या हातामध्ये जातोय. थ्रो लगेच करतोय जय. यष्ट्यांवर थ्रो डायरेक्ट मारलेला आहे, मात्र एकच धाव या चेंडूवर मिळते. फायनलचा सामना, अंतिम सामना, पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 5 चेंडू पहिल्या षटकातील मला असं वाटतं संपलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये धावा झालेल्या आहेत आत्तापर्यंत साई संघाच्या 6. आज का तो प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक पानशील संघासाठी दिनेश कुरंगळे यांच्याकडून. बघूया हा चेंडू कल्पेश कुरंगळेचा. ओ मस्त चेंडू, जोरदार अपील केलाय, मात्र पंचांनी ही दात फेटाळलेली आहे. अक्षरशः यष्टीरक्षकानं काम चोख बजावलेलं आहे तिथे. सचिन कुरंगळे सुद्धा या मॅचचा हिस्सा आहेत. कल्पेश कुरंगळेनं पहिलं षटक टाकलं, पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 6. खरं तर संतोष, साई संघ आहे हा मोठा संघ आहे, म्हणजे ए गटातील टीम या संघाला म्हणायला काहीच हरकत नाही. तर स्वर्गीय गोटेराम कर्णूक गावदेवी पानशील हा संघ आत्ता म्हणजे भरारी घेतोय. आत्ता त्याला यशाची गमक लागलेली आहे. तर अशा या यंगस्टर आणि एक्सपिरियन्स दोन्ही टीममध्ये आता खऱ्या अर्थानं हा संघर्ष इथे सुरू आहे. यंगस्टर्स पानशील ज्यानं नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि आपल्या निर्णयाला साजेल अशी दमदार सुरुवात करून दिलेली आहे. हिंदवी 11 गावदेवी संघाच्या दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलं. अनिकेत मोकल मागील मॅचमध्ये हावी झालेला आडवे तिडवे कसेही षटकार मारत होता, त्याला बांधून ठेवलं. प्रतीक मोकलला बांधून ठेवलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 6. शांत क्रिकेट. SDP ट्रॉफी 2025 ची मेगा फायनल. मात्र हा चेंडू भिरकावलाय लांब 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 आणि तेवढाच उंच मारलाय तो उत्तुंग असा षटकार प्रतीक मोकलनं. सुनील वानखळे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे. गोलंदाजांना पारितोषिक लावलंय, मात्र फलंदाज हवी झालेत. फुल टॉस चेंडू भिरकावलाय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतो, 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव धोकादायक होऊ शकते आणि पंचांनी आता 3ऱ्या पंचांना अडचणीत टाकलंय. 3ऱ्या पंचांकडे मागणी. आता हे बरं झालेलं आहे, हायकोर्टात डायरेक्ट केस आणि फलंदाज बाद. धावचीत. सकाळचं वातावरण आहे आणि या सकाळच्या वातावरणामध्ये भक्तिगीतांचा जर बहर आला तर निश्चितच सगळ्यांना समाधानाचं वातावरण सगळीकडे पसरेल. 13 धावा धावफलकावर आलेल्या. संकेत मोकल मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी प्रतीक मोकलनं केलेली आहे. मस्त फलंदाजी प्रतीकनं केली, मात्र शेवटपर्यंत तो टिकू शकला नाही. आता नवीन फलंदाज संकेत मोकल मात्र मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत, विकेटवर जाऊन पोहोचलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. त्याच्यासाठी सर्कलच्या आज शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली आणि कव्हरमध्ये खेळाडू तैनात केलेला आहे. सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. आता खेळण्यासाठी तयार आहे तो संकेत मोकल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. हो हो हो, मस्त टायमिंगचा स्ट्रोक. पॉइंटच्या दिशेनं चेंडू फक्त ढकलला. 1 धाव तर घेतलेली आणि 2 धावा धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या दोन्ही धावांनी एकूण धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो हिंदवी 11 गावदेवी साई संघाचा 1 बाद 15. पानशील दोन्ही संघाकडून टाळ्यांचा कडकडाट होतोय. पाठीराख्यांकडून जे काय उरले सुरले पाठीराखे आणि समोर सगळे आयोजक आहेत. सुरेश दादांची सगळी गँग, सुरेश दादांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व कार्यकर्ते समोर आपण इथे पाहतोय.
शेवटपर्यंत 4 ही रात्रींमध्ये या सगळ्या अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्या या कैरेकरांनी आणि त्यांच्या सर्व मदतनीसांनी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, कैरे विभागातील सगळ्या सुरेश दादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेऊन ही SDP ट्रॉफी सक्सेस केलेली आहे. जय वानखळे. ओ व्हॉट एक्सलंट डिलिव्हरी, जबरदस्त डिलिव्हरी. क्रिकेटमधली ही आहे सर्वोत्तम डिलिव्हरी हिला म्हणतात, की शॉर्ट ऑफ लेंथ म्हणजे पुढे पण नाही जायचं, मागे नाही जायचं, स्लाइड टर्न आहे गोलंदाजीमध्ये जय वानखळेला. अतिशय होनहार असा हा खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे तो जय वानखळे. ओ हो हो ओ हो, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात सचिनकडे आणि फलंदाज बाद अनिकेत. पंढरीचा पांडुरंग येथे आदरणीय आमचे पंच अरुण पारंगे, एक चांगले अंपायर अरुण पारंगे यांचा इथे सन्मान करण्यात येईल. भरपूर वेळ झालेला आहे म्हणून आपण खरं तर अरुणजी पारंगे यांचा सन्मान या ठिकाणी. अतिशय योग्य निर्णय, न घाबरता कोणाचेही तमा न राखता जो असेल तो योग्य निर्णय देणारे. नाही, खरं तर संतोष अरुण पारंगे असतील किंवा अविनाश पारंगे असतील किंवा TK कुरंगळे, जेव्हापासून आपल्या परिसरामध्ये पंचांचं काम पाहायला लागलं तेव्हापासून एक वेगळी शिस्त आपल्या परिसरामध्ये क्रिकेटमध्ये लागलेली आहे. क्रिकेटचं स्टँडर्ड हळूहळू वाढलेलं आहे. जर जयनं हां हा यस जयनं विकेट घेतलेली आहे त्यामुळे त्याला ठीक आहे, 500 रुपये दिनेश कुरंगळे यांच्याकडून डिक्लेअर झालेले आहेत. ठीक आहे. माळी किती धाव झाले आहेत? 16-17 पाहिजेत, 17 पाहिजेत. सरासरी. पांचील संघाला इतिहास रचण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय आज संधी आहे. मोठा संघ आहे समोर, साई सारखा संघ आणि पांचील संघ आहे. त्यानंतर आपण बक्षीस समारंभ इथे करणार आहोत. ज्या ज्येष्ठांचं नाव घेतलं जाईल त्यांनी यायचंय, ज्याला पारितोषिक मिळेल त्यांनी एकट्याने फक्त 16 इथे वरती झालेले आहेत, यायचंय. 17 जिंकायला. 17ची गरज आहे. सगळी तयारी चालू झालेली आहे. SDP ट्रॉफी 4 रात्रींमध्ये वराट तिकडनं उचलून इकडे आलेलं आहे. इथे राहून इथल्या आयोजकांना जे जमलं नाही ते तिकडनं येऊन सुरेश दादांनी केलेले SDP ट्रॉफीमध्ये सगळ्या मंडळींनी. सोळा धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. ती स्वर्गीय गोटीराम कर्णुक गावदेवी पानशील या संघाला. मेगा फायनल, अंतिम सामना, शेवटचा सामना, फायनलचा सामना या SDP ट्रॉफी 2025चं. अतिशय चांगलं नीटनेटकं नियोजन, अतिशय सुंदर असं व्यवस्थित आयोजन, परफेक्ट नियोजन ज्याला आपण म्हणतो, परफेक्ट नियोजन या स्पर्धेचं राहिलेलं आहे. 4 रात्रींमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे शतशः आम्ही ऋणी आहोत. या सुरेश दादा पाटील आणि अविनाश दादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. हर्षल, काय प्रॉब्लेम आहे का स्कोअरचा? आत्ताच क्लिअर करा, नंतर प्रॉब्लेम नको. 16 झालेले आहेत आणि 17ला विन आहे. 17 धावा जिंकायला पाहिजेत. निखिल मोकल, साईचा वंडर बॉय, शेवटचं फायनलच्या मॅचमध्ये पहिलं षटक टाकतोय आणि समोर आहे अनिल वानखळे. अनिल वानखळेला हा चेंडू टाकला, सरळ यष्टीरक्षकानं हा चेंडू अडवलेला आहे. एकही धाव या चेंडूवर नाही. चांगली दमदार सुरुवात होते ती साई
संघाकडून हिंदवी 11 गावदेवी साई संघ ज्यानं 16 धावा जमवलेल्या आहेत, 17 धावांचा पाठलाग सुरू आहे तो पानशील संघाकडून. लेफ्ट आर्म ओव्हर, फुल टॉस चेंडू सरळ जातोय तो पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि जीव मुठीत घेऊन धावलेला तो हर्षल तांडेल. आणि आता करिबी मामला तिसऱ्या पंचांकडे मदत मागण्यात आलेली आहे. फलंदाज आऊट आहे की नाही हे जाणण्यासाठी. आणि 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 फलंदाज बाद, हर्षल बाद झाले. अगदी थोडा दोऱ्याचा फरक, बॅट टेकलीच नाही, हवेमध्ये आहे बॅट राहिली, त्यामुळे फक्त 1 सेकंदाचा फरक पडला आणि फलंदाज बाद होतोय तो हर्षल. हर्षल बाद झाल्यानंतर जय वानखळे मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. संतोष, या मेगा फायनलमध्ये आपण बघितलं की 16 धावा झालेल्या आहेत, 17 धावांचा पाठलाग. हे सकाळचा प्रहर आहे, सकाळी 4-5 वाजता या मैदानावर एवढ्याच धावा आहेत. या धावा दिसायला कमी आहेत पण मात्र चेसेबल धावा आहेत. सुनील वानखळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सुनील वानखळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव आलेली नाही, 1 विकेट उलट गेलेला आहे तो स्वर्गीय गोटीराम कर्णोक गावदेवी पानशील संघाचा. हिंदवी 11 गावदेवी साई संघाचा गोलंदाज निखिल मोकल पुन्हा एकदा तयार. मार्केट एंड कडून लेफ्ट आर्म ओव्हर, शॉर्ट पिच चेंडू, जबरदस्त प्रहार केलाय, तडाखा आणलाय आणि हा चेंडू मात्र जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद, जय वानखळे. की किती फक्त 2 बोटं राहतील एवढ्याच अंतरावर मस्त उभं राहून हा झेल टिपला. या क्षेत्ररक्षकाची प्रशंसा करायला पाहिजे. एक नजर वर आकाशामध्ये, दुसरी नजर खाली जमिनीवर धरणीवर. प्रशांत मोकल यांचं जेवढं कौतुक करावं, जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. अफलातून झेल, ग्रेट कॅच म्हणावा लागेल. ठीक आहे, मला आपल्याला जी बाईक या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी देण्यात आलेली आहे ते अनिल चव्हाण, साईराज एंटरप्राइजेसचे मालक. त्यानंतर नंदकुमार जांभूळकर यांनी एक सायकल दिलेली आहे. आत्मारामजी जांभूळकर यांनी एक सायकल दिलेली आहे. संतोष ठोंबरे यांनी आपल्याला एक सायकल दिलेली आहे. आणि पाण्याची जी सगळी व्यवस्था आहे जय मल्हार ग्रुपच्या वतीने कॅप आपल्याला दिलेल्या आहेत त्या संकेत पाटील याच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. अजूनही बॉल आपल्याला चंद्रकांत जंगम यांनी दिलेले आहेत. रेडबुल आपल्याला प्रतीक भालेकर यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेले आहेत. गॉगल आपल्याला दैवत पाटील यांनी दिलेले आहेत. या मॅजिक टच सलून च्या वतीने आपल्याला कुपन देण्यात आलेले आहेत खेळाडूंसाठी. या सगळ्यांना धन्यवाद. ओके, ठीक आहे माळी. हा संतोष, निखिल मोकल अफलातून गोलंदाजी करतोय. पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेतले टाकेल का? तिसरी. फुल टॉस नाही, फुल टॉस चेंडू टाकला, सरळ तटवला तो जैन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. मात्र 1 धाव धावून पूर्ण केली जाते. पहिली धाव कशी बशी आलेली आहे 5व्या चेंडूवर. थोडंसं कठीण मार्ग पडलेला आहे तो पानशीलसाठी. मात्र या कठीण मार्गातून पुढे जावं लागेल, जिंकावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेवटचा चेंडू या षटकातील मला असं वाटतं शिल्लक असेल तो निखिल मोकल याचा. अतिशय सुंदर आयोजन, नीटनेटकं नियोजन आणि प्रकाश पण खूप आहे मैदानामध्ये. भरपूर प्रकाश, चेंडू अगदी क्लिअर सगळ्यांना दिसतोय, खेळाडूंना दिसतोय, अंपायरला दिसतोय, प्रेक्षकांनाही क्लिअर चेंडू बघायला मिळतोय. निखिल मोकल बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅचच्या दिशेने. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 1 धाव मिळतीये. पहिलं षटक अतिशय सुंदर असं षटक. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. निखिल मोकलनं या फायनलच्या मॅचमध्ये अफलातून षटक टाकलेलं आहे. फक्त धावा दिल्या त्यानं, 2 विकेट घेतली, 1. आता 12-17चं समीकरण होतं आहे. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 6-15. साठी जी मदत आलेली आहे ते सगळे आमचे डीजे
नंदू पाटील, हरेश पाटील, अमोल पाटील, पद्माकर पाटील, गणेश पाटील यांनी मिळून आपल्याला एकविरा डीजे आणि 30 गीतं आपण आता ऐकतोय. पाटे पाटे आता काकड आरतीला भजनाला सुरुवात झालेली आहे. बघूया पानशील संघाच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2च झालेले आहेत. ही फायनल त्यांना जिंकायची असेल तर या 15 धावा त्यांना कराव्या लागतील. अनिल वानखळे 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. पहिला चेंडू फार महत्वाचा आहे. पहिल्या 2 चेंडूवर एक तरी षटकार आला तर पुन्हा कमबॅक करू शकते ती पानशील टीम या मॅचमध्ये, या फायनल मॅचमध्ये, या अंतिम सामन्यामध्ये. हो, काय चेंडू टाकलाय. अनिकेत मोकल कच्च्या गुरुचा चेला नाहीये. बरेचसे उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले त्यानं बघितलेले आहेत. वय त्याचं कमी असेल परंतु अनुभव प्रदीर्घ आहे, भरपूर अनुभव आहे आणि मोठमोठ्या टुर्नामेंटचा अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे समोर एक गाडी आहे, त्यांना आपण विनंती करूया की लाईट आपली बंद करा. येस, हा चेंडू ओव्हर पिच होता, मारलाय, जातोय सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. 2 धावा निश्चितच धावून पूर्ण करणार. या 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 3च्या घरामध्ये पानशील संघाची. पानशील संघाला जिंकण्यासाठी 4च्या घरामध्ये जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. त्यांनी लाईट नाही बंद केली, तेच निघाले. ओ व्हॉट अ बॉलिंग, मस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. आज हिंदवी 11 गावदेवी साई संघानं कमाल केलेली आहे. मला असं वाटतं DRS घेतलेला दिसतोय. बॅटिंग बॅट्समननं वाईडसाठी पंचांचा निर्णय आहे की हा करेक्ट बॉल आहे, परंतु आता तिसरे पंच ठरवणार आहेत. ठीक आहे, मला बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण रेडबुल घेऊया. फेअर डिलिव्हरी. काय बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे, आपण रेडबुल घेऊया. झोप नाही येणार, आता जाऊन झोपायला लागणार आहे. अनिकेत मोकल हो मारलाय, मात्र चेंडू काय जायला मागत नाही सीमारेषेच्या पलीकडे. सकाळचा प्रहर आहे, अशा वेळेला आपण नेहमी बघितलेलं आहे या मैदानावर ड्यू फॅक्टर खूप काम करतो. हा दव आहे, हा दव आणि राकेश मोकलने पण बघा मला थोडे शाल बांधलेले वासुदेव आला एक होईल मला थोडे सकाळी सकाळी शेतकऱ्यासारखी. जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवर षटकार आला तरच, अन्यथा ही फायनल हिंदवी 11 गावदेवी साई संघ घेऊन जाईल. आणि प्रयत्न केलाय मात्र अनिकेतनं हा चेंडू अडवलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 1 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. डीजे मास्टर रेडी राहायचं आहे. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना. बघूया, एका चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे आणि हिंदवी 11 गावदेवी साई संघ क्षेत्ररक्षण करतोय तर पानशील संघ बॅटिंग करतोय. 1 चेंडू 12 धावा, अंतिम सामना. अटॅकिंग फिल्डिंग, गोलंदाजी करतोय अनिकेत मोकल आणि हा चेंडू भिरकावलाय, मात्र फायनल जिंकलेली आहे ती साई संघानं.